हाय फ्रेंड्स, गार्डनिंग विथ उज्ज्वला गार्डनमध्ये तुमचे स्वागत आहे। आणि मी आज इथे जे तुम्हाला प्लांट दिसत आहे हे स्ट्रॉबेरीचं प्लांट आहे। तर ते मी नर्सरीमधून पहिली वेळेसच विकत आणलेलं आहे। आत्तापर्यंत मी माझ्या बागेमध्ये स्ट्रॉबेरी लावलेली नाही आहे, म्हणून मला काही त्याचा एवढा अनुभव नाही आहे। कारण म्हणतात ना की स्ट्रॉबेरीला थंड वातावरण लागतं, तर सध्या तर थंडीच आहे, म्हणजे ते थंड वातावरणामध्ये स्ट्रॉबेरीचं पीक घेतात। तर मी हे आता माझ्या बागेमध्ये आणलेलं आहे। तर याला मी आता मोठ्या पॉटमध्ये म्हणजे कुंडीमध्ये लावून घेणार आहे। तर इथे बघू शकता हे खूप हेल्दी असं हे प्लांट मी आणलेला आहे। आणि ही जी कुंडी आहे ती माझ्या बागेमध्ये आहे। तर तिच्यामध्ये मी आता हे जे माती मी तयार केलेली आहे, माती म्हणजे मी इथे हे जी तुम्हाला एवढी सारी माती दिसत आहे, तर असे पानं मी जमा करून इथे 2-3 वर्षापासून जमा करत होती। माझ्या बागेतील जे पानं झाडांचे गळतात तेच मी इथे आणून जमा केले। आणि तुम्ही बघू शकता किती भुसभुशीत असं खत तयार झालेलं आहे। म्हणजे पानच नाही तर किचनमधील जे भाजीपाल्यांचे देठ, फळांचे साली, अंड्याचे टक्कर, हे जे काही किचन वेस्ट असतं ते सर्व मी इथे जमा करत होती। काहीच फेकून न देता इथे असं आणून फक्त मी टाकत होती। आणि इथे बघू शकता, आणि त्याच्यामध्ये मी गांडूळ टाकले होते, त्यामुळेच हे खत असं भुसभुशीत तयार झालेलं आहे। आणि इथे हे जे स्ट्रॉबेरीचं प्लांट आहे, तर हे मी हेल्दी बघूनच नर्सरीमधून आणलं होतं। कारण याच्यामध्ये हे जे याची जी फांदी असते ती जर आपण अशी मातीमध्ये दाबली तर त्याच तिथे रूट येऊन दुसरं प्लांट तयार होतं। तर तसेच असे हे मला एक प्लांट विकत आणलं। मी हे एक प्लांट 100 रुपयाला आणलेलं आहे, परंतु त्यापासून बघू शकता मी असे हे त्याचे साईडचे जे प्लांट आहेत ते असे उपटून घेतलेले आहेत। हे बघू शकता किती साऱ्या अशा रूट अशा आलेल्या आहेत, असे साईडनं होते। तर त्यापासून मी असे एक प्लांट आणलं। तर मी आता 3 हे प्लांट आहेत, तर ते 3 कुंड्यामध्ये मी इथे मधामध्ये सुद्धा 1-2 प्लांट आहे, परंतु ते त्याची सर्व माती काढावं लागेल, म्हणून मी ते 2-3 प्लांट ते एकाच जागी ठेवून दिलेले आहेत। आणि तेच मी असे या कुंड्यामध्ये भरून घेते। जेव्हा मी हे पानं टाकत होती तेव्हा त्याच्यामध्ये जे काही प्लॅस्टिक, कॅरी बॅग असं काही समजा विसरून राहिलेलं आहे, तेच मी असं वेचून काढत आहे। आणि तिथे त्याच्यामध्ये खूप सारे असे गांडूळसुद्धा आहेत, इथे सुद्धा या कुंडीमध्ये आलेले आहेत। त्या मातीमध्ये छान असे गांडूळ सोडल्यामुळे असं भुसभुशीत खत तयार झालेला आहे। मी तर माझ्या बागेमध्ये कुठल्याच प्रकारे रासायनिक खतांचा वापर न करता असंच ऑर्गॅनिकच खतं वापरते। म्हणजे इथे हे जे घरगुतीच खत आहे। आणि इथे मी अशा प्रकारे हे जे स्ट्रॉबेरीचं प्लांट आहे हे अशा पद्धतीने मी लावून घेत आहे। आणि हे जे याच्यामध्ये पानांचं खत असल्यामुळे खूप भुसभुशीत आणि हलकं आहे, तर त्याच्यामध्ये पाणीसुद्धा साचून राहणार नाही, म्हणजे प्लांटसुद्धा हे हेल्दी राहील। मी फर्स्ट वेळेसच आणल्यामुळे म्हणजे माहीत नाही किती दिवसांनी याला फळं वगैरे लागतील, त्याचा मला काहीच अनुभव नाही। तरीसुद्धा माझी खूप दिवसाची इच्छा होती की मी माझ्या बागेमध्ये स्ट्रॉबेरीचं प्लांट आणावं। तर मला अशी नर्सरीमध्ये गेली तर तिथे मला हे दिसले, त्यामुळे मी हे घेऊन आली। आणि इथे हे सुद्धा दुसरं प्लांट मी दुसऱ्या कुंडीमध्ये लावून घेते। अशा पद्धतीने मी हे जे 3 प्लांट आहेत ते लावून घेतलेले आहेत। माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा। थँक्यू, बाय।